रात्री 2 वाजता बैठका झाल्या आणि सकाळी पोलिसांवर हल्ला झाला। वाळेकरांनी ही माहिती दिली आहे। अंतरवाली सराटीमधील दगडफेकीवरून छगन भुजबळ यांनी पवारांवर आरोप केले। जरांगे यांच्याकडे आधी कोण बघत नव्हतं, पण पवारांनी भेट घेतल्यामुळे सर्वच भेट घ्यायला गेले असं भुजबळ म्हणाले। बैठकीमध्ये आमदार कोण होता सर्वांना माहिती आहे आणि त्या आमदाराला घरी बसवलंय असं देखील भुजबळ म्हणाले। जरांगे पाटील खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर बैठका असतील किंवा जरांगेंना भेटणं असेल, त्याच्यामध्ये राजेश टोपे आधी पाहायला मिळाले। राजेश टोपेंच्या बाबतीत हे बघा, बापूराव वाळेकर हे तिथले ग्रस्त त्याच्यात असलेले, त्यांनी ही सगळी गोष्ट सांगितली की रात्री 2 वाजता मीटिंग झाली आणि दगड जमवण्यात आले आणि सकाळी पोलिसांवर हल्ला झाला। वाळेकर म्हणून ग्रस्त, मला नंतर नाव आठवत नव्हतं, मग रात्री त्यांनी मला कुणीतरी सांगितलं त्यांचं नाव वाळेकर, त्यांनी सांगितलं। साहजिक आहे ना, लोकांना मारलं, खूप महिलांना मारलं, ते गेले। अरे मग त्यांना सांगितलं असतं की बा 84 पोलीस हॉस्पिटलमध्ये आहेत, तर कदाचित ते पोलिसांना पण बघायला गेले असते। ते एकतर्फी गेले। त्याच्या अगोदर त्यांनी 23 वेळा उपोषण केलं होतं, कोणी त्याच्याकडे बघत नव्हतं। पण पवार साहेब गेले म्हणून उद्धवजी केले आणि झालं, मग सगळंच जायला लागलं। राजेश टोपे बाबत तुम्हाला बोलायचं आहे, तुम्हाला माहित नसेल तर कशा शोधून काढा ना तिथला आमदार कोण आहे ते, आणि मी बोललेलो आहे ते, आणि कोणाला घरी बसवलं हे तुम्हाला माहिती आहे। बोला। भुजबळ म्हणतात की जो मराठा ओबीसी वाद निर्माण होतं, ज्याच्यामध्ये बीडमध्ये जे काही दंगल झाली ती सगळी शरद पवारांच्या पक्षातल्या आमदारांनी, काही आमदारांनी घडवून आणली, त्यांचा सहभाग होता असं थेट छगन भुजबळ हल्लाबोल करतात आहेत। काल नागपुरातच त्यांनी हे विधान केलं। काल मी त्यांचं स्टेटमेंट वाचलं, आज सकाळी ते इथं आल्यानंतर त्यांचे त्या बाजूला होते, मी ह्या बाजूला होतो। मी लंच नंतर आमचा आज समारोप झाल्यानंतर नक्की त्यांचं त्याबद्दलचं काय मत आहे ते मी जाणून घेणार। मी खूप हात जोडून विनम्रपणे माननीय भुजबळ साहेबांना विनंती करते की मीटिंग कुठे झाली, किती वाजता झाली, कोण हजर होतं, या सगळ्याचं त्यांनी पारदर्शकपणे ही माहिती देशाला सांगावी, राज्याला सांगावी। कारण मलाही उत्सुकता आहे की कोण होतं, त्याचा एव्हिडन्स काय, तुमच्याकडे रिपोर्ट आहे का, आणि मग रिपोर्ट असा असेल तर त्यांनी मीडियाला सांगायच्या ऐवजी याच्यात पोलिसला कंप्लेंट केली पाहिजे। माननीय मुख्यमंत्री होम मिनिस्टर आहेत ना, त्यांना सांगितलं पाहिजे ना। तुम्हाला सांगितलं तर ठीक आहे, पण मग त्यांना जर एवढी मोठे जर त्यांनी आरोप केलाय, मग ते पोलीस स्टेशनवर का नाही गेले? जर मला तुम्ही सांगितलं की सुप्रिया सुळे इथे दंगल झाली आणि अशी, मी तुमच्याशी नाही गप्पा मारत बसणार, मी पहिल्या राज्याच्या होम मिनिस्टरकडे जाईन की अरे बापरे अशी घटना झाली, अशी माहिती आहे, हा एव्हिडन्स। नुसतं मीडियामध्ये आरोप करून कसं चालेल?